नमस्कार. गेल्या 3-4 दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्याविषयी तसेच आमच्या वहिनी साहेब बारामती लोकसभेच्या इच्छुक उमेदवार सुनेत्राताई पवार, मंत्री नामदार अनिलदादा पाटील साठी या ठिकाणी आलो. मी दुसऱ्याच दिवशी आपणाशी बोलणार होतो. ते गेल्या 50 वर्षापासून केलेला आहे. आता हल्ली स्वर्गीय प्रल्हाद भाऊ असतील, ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील असतील, यांनी 50 वर्षापासून पवार साहेबांसोबत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा परिवारावर त्याचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली. आणि खडसे हे अंधारात असताना, त्यांची संध्याकाळ होत असताना खडसे साहेबांना पवार साहेबांनी उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आणि ते उजेडात आले. पक्षाचा विरोध असताना पक्ष संघटना वाढली पाहिजे, या जिल्ह्यामध्ये पवार साहेबांची संघटना वाढली पाहिजे म्हणून जिल्ह्यातल्या नेत्यांनी त्यावेळेला एकनाथ खडसे पक्षामध्ये यावं अशी संमती दिली. काय झालं? पक्ष वाढलाच नाही. आणि एकंदरीत असं सगळं असताना खडसेंनी अनिलदादांवर, अजितदादांवर आरोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे, क्लेशदायक आहे. आज खडसे विधान परिषद सदस्य आहेत, आमदार आहेत. ज्या 29 आमदारांनी नाथाभाऊंना मतदान केलं ते जवळपास 25 ते 27 आमदार आज अजितदादांसोबत आहेत. ज्या अनिलदादांवर खडसेंनी आरोप केला की 4 महिन्याचे आमदार, ते अनिलदादांचं मत देखील त्यावेळेला अनिलदादांनी खडसे साहेबांना दिलेलं आहे. आणि असं असताना खडसे साहेबांनी असे आरोप करणं हे आम्हाला दुःख झालेलं आहे. आम्ही त्यांना या निमित्तानं आव्हान देऊ शकतो की त्यांनी खरंच त्यांच्यामध्ये स्वाभिमान असेल तर त्यांनी विधान परिषदचा राजीनामा द्यावा. नाना पटोले साहेबांनी 3 वर्षाचा लोकसभेचा कार्यकाळ शिल्लक असताना स्वाभिमानाने राजीनामा दिला होता, तसा खडसे साहेबांनी स्वाभिमानाने राजीनामा द्यावा असं मागणी आम्ही या निमित्तानं आज करीत आहोत. आणि मग त्यांनी पुन्हा निवडून यावं. खडसे साहेबांनी नुसतं भाजपलाच नाही, ते भाजपला कधी झालेही नाही. गिरीश महाजनांवर वाटेल तसे आरोप केले, आमदार मंगेशदादा चव्हाणांवर वाटेल तसे आरोप केले. त्यांनी त्या पद्धतीने त्यांना उत्तरही दिलेली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांनी आमदारकी मिळवली, मुलीला प्रदेशाध्यक्षपद मिळवलं. तेव्हापासून खडसेंनी एक डावपेच, एक पक्षामध्ये एक वेगळी आखणी करण्याचा प्रयत्न सुरू केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर खडसे यांनी दावा केला की जळगाव रावेर लोकसभेची जागा ही मीच लढणार, मी स्वतः उमेदवारी करणार. आणि अशा पद्धतीने पवार साहेबांना सांगून, जयंत पाटील साहेबांना सांगून, उद्धव ठाकरे साहेबांना सांगून ही रावेरची जागा त्यांनी आपल्या सुनेला भाजपची उमेदवारी कशी मिळेल अशा पद्धतीने त्यांनी आखणी केली. आणि आज त्यांनी रावेर लोकसभा मी लढणार नाही, मीच काय माझी मुलगी देखील रोहिणीताई खडसे या देखील रावेर लोकसभा लढणार नाहीत
ही आज ते हा प्रकार खडसेंनी या जिल्ह्यामध्ये चालवलेला आहे। त्यामुळे आमची पुन्हा एकदा त्यांना या मध्ये विनंती आहे की त्यांनी आपला राजीनामा द्यावा विधान परिषदेचा, मग त्यांनी अजितदादा आणि अनिलदादांवर बोलावं। काल या बाबतीमध्ये मुक्ताईनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील यांनी देखील त्यांची भूमिका मांडली आहे। त्यांचं मी देखील अभिनंदन करणार आहे की यापुढे काय करावं। खडसे ज्या पद्धतीने प्रचार करतील त्या पद्धतीने मी या निमित्त प्रचार देखील करणार आहे असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे। अशा अनेक गोष्टी खडसेंच्या बाबतीत आम्हाला बोलता येतील। ज्या पक्षाने त्यांना 35 वर्ष पद दिली, मान सन्मान दिला, मंत्रिमंडळात मोठी मोठी खाती दिली, त्या पक्षाला ते झाले नाही। आमची सुरुवातीपासूनच आम्हाला वाटत होतं की हे पवार साहेबांना धोका देतील आणि स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी ते शेवटपर्यंत लावून धरतील आणि शेवटी 84 वर्ष वय असताना त्यांनी पवार साहेबांना अंधारात ठेवलं आणि पडद्यामागे ठेवलं आणि स्वतःच्या सुनेची उमेदवारी त्यांनी या ठिकाणी घेतली। त्यांनी वास्तविक स्वतः उमेदवारी घ्यायला इतरांच्या बाबतीत बोलतात ते घरात त्यांची 4 मतं आहेत, एक गठ्ठा 4 मतं आहेत, कोणत्या पक्षाला 4 मतं देतील हे त्यांनाही सांगता येणार नाही। दरवेळी त्यांनी लेवा समाजाला वेठीस धरून लेवा समाजाचा ठेकेदार म्हणून त्यांनी या जिल्ह्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही प्रत्येक समाजाचा आदर करतो, त्यामुळे एखाद्या समाजावर आम्ही बोलणार नाही। त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आम्हाला या ठिकाणी आपला मांडायचा होता। दरवेळेला ते लेवा समाजावर अन्याय होतो म्हणून दरवेळी ते सांगत असतात। गेल्या वेळी देखील स्वर्गीय हरिभाऊ जावळेकर या जिल्ह्यामध्ये पाहिलेलं आहे, कधी त्यांनी समाजाचं राजकारण केले नाही, द्वेषात। काल ते राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासपीठावर मला भाजपमध्ये जाण्यासाठी कोणाच्या सल्ल्याची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही असं त्यांनी पवार साहेबांच्या फोटोकडे दाखवून एका बाजूला म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मी भाजपमध्ये जाईल तेव्हा पवार साहेबांचा सल्ला घेऊन जाईल असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। म्हणजे ते नेमके कोणत्या पक्षात आहेत ही विचारणा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांच्या गटाने केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। परंतु त्यांनी काल अजितदादा आणि अनिलदादा यांच्यावर जी टीका केली, त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा वापर हा फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे। आपण सगळे पत्रकार जाऊ द्या, दूध संघामध्ये मंदा काकूंना चेअरमन केलं, जिल्हा बँकेमध्ये रोहिणीताई खडसेंना चेअरमन केलं, सुनेला खासदारकी दिली हरिभाऊ जावळेंचं तिकीट कापून, महानंदमध्ये मंदा काकूंना चेअरमन केलं। म्हणजे ज्या पक्षात जातात त्या पक्षामध्ये ते फक्त कुटुंबासाठी कुटुंबाचंच हित बघतात असं म्हटलं तर वावगं होणार नाही। कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली असं आजपर्यंत दिसून आलेलं नाही। हल्ली त्यांनी की रक्षाताईला 10 वर्ष भाजपने खासदार केलं, रक्षाताई कधीही भाजप सोडून राष्ट्रवादीत येणार नाही हा बोलण्याचा त्यांना काय अधिकार। आणि यांना 35 वर्ष भाजपने मंत्री केलं, सगळी पदं दिली घरामध्ये, मग हे का भाजपमधून राष्ट्रवादीत आले? तर फक्त कुटुंब आणि स्वतः हा एकमेव स्वार्थ यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सहकाराच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, सहकारमध्ये प्रत्येकाला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय। अरे ज्या रवींद्र भैया तुमच्या सोबत राहतात 24 संस्थे करते, यांना कोणी अधिकार दिले? ते यांनी सांगावं। त्यांनी पूर्ण राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्यापासून या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी संघटनेत सदस्य पक्षामध्ये येऊ शकला नाही।
स्वतःच्या सुनेलाही पक्षात आणू शकले नाही, तर इतरांच्या बाबतीत ते काय निर्णय घेतील असं माझं त्यांना. जिल्हा बँकेत देखील गेल्या वेळेला आम्ही देवकरप्पांना चेअरमन व्हावं म्हणून सांगितलं. तुम्ही देवकरप्पांना विचारू शकता. तिथेही मुलीला पुन्हा चेअरमन करायचं होतं. रवींद्र भैयांना चेअरमन होऊ दिलं नाही, देवकरप्पांना चेअरमन होऊ दिलं नाही. फक्त करतात हे सगळं त्यांचं चाललेलं आहे आणि हीच त्यांची परिस्थिती आहे. आता त्यांनी हिंमत असेल त्यांच्यामध्ये तर त्यांनी विधान परिषदेचा अगोदर राजीनामा द्यावा, नाही तर मग स्वतःच्या मुलीची उमेदवारी करावी, स्वतः उमेदवारी करावी. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये गाजलेली बारामतीची लढत बघा. कुटुंबाचे विचार कुटुंबात असतील, नातं गोटं कुटुंबात असेल, परिवार कुटुंबात असेल, पण माझा पक्ष हा शरद पवार नावाचा पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. जरी भारतीय जनता पार्टीने रक्षाताईंना उमेदवारी दिली असेल तर माझी उमेदवारी राहील किंवा रोहिणीताईची उमेदवारी राहील, हे त्यांनी सिद्ध करायला पाहिजे. जोरदार झाले, द्यावं त्यांनी उत्तर. हे ते करू शकत नाही. ते त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांना सोडणार नाही, असं म्हणत नाही. ते सांगतात मी भाजपला अजून जाणार नाही, जाण्याची पाळी आली तर पवार साहेबांना सांगून जाईल. अशा अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतील. ते आता लोकसभेमध्ये सांगतात की मी डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरांनी नाही सांगितलं म्हणून लढू शकत नाही, आणि रोहिणीताई या विधानसभेच्या उमेदवार असतील. जेव्हा विधानसभा येईल तेव्हा ठरवेल पक्ष कोणाला उमेदवारी द्यायची. त्यांनी लढवली, जशी दिसून येत नाही. खरोखर त्यांची ताकद असेल तर त्यांनी उमेदवारी घ्यावी आणि रोहिणी खडसेची उमेदवारी घ्यावी आणि निवडून आणावं त्यांनी. जे भारतीय जनता पार्टीला झाले नाही ते पवार साहेबांना काय होतील अशी परिस्थिती खडसेंच्या बाबतीत झालेली आहे. संपले होते ते, मरेपर्यंत त्यांनी पवार साहेबांचे उपकार विसरायला नको, अजितदादांचे उपकार विसरायला नको. खुशाल सांगतात ते अजितदादा बायको करता तिकीट मागतायत, काय त्यांना बोलण्याचा अधिकार आहे? ही सगळी परिस्थिती आपण सगळे 7-8 दिवसाचे पेपर मी बघतोय. सुरुवातीला सांगतात मी उमेदवार, आता सांगतात मी नाही. ही कसलं लक्षण आहे? हे जळगाव जिल्ह्याच्या सर्व जनतेने, विशेषतः रावेर लोकसभेच्या मतदारांना मी विनंती करणार आहे की राजकारण आपण विचारे त्यांना त्यांची बॉडी घरी आणता आली नाही, इतका दुःखद प्रसंग त्यांच्या परिवारावर कोसळलेला आहे. अतिशय चांगल्या माणसाचं तिकीट त्यावेळेला त्यांनी कापलं. विद्यमान आमदार अरुणदादांचं तिकीट कापलं, विद्यमान आमदार BS पाटलांचं तिकीट कापलं. भूमिका खडसेंनी वेळोवेळी दादागिरीची प्रत्येक पक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनिलदादांवर बोलताय, एकच काम करायचं, सत्तेचा दुरुपयोग करायचा. देवकरप्पांना घरकुलमध्ये अटकवलं, सुरेशदादांना घरकुलमध्ये अटकवलं, संतोष चौधरींना अटकवलं, चिमनाबांना बँकेच्या केसमध्ये, सतीश अण्णांना बँकेच्या केसमध्ये. म्हणजे प्रत्येकाला, त्या अतुल पाटलाच्या दुकानाला सील लावलं, विनोद तराला त्रास दिला. ही सगळी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे. काय बोलणार त्यांच्या बाबतीत? पण त्यांना आम्ही इशारा देतो, उद्यापासून जर तुम्ही अजितदादा पवार आणि खरे तुम्ही खडसे परिवाराचे असाल तर माझं आव्हान आहे तुम्हाला, उद्या अगोदर तुम्ही अजितदादांनी, असं आव्हान आम्ही त्यांना या निमित्तानं करणार आहोत. खेळवतायत का लोकांना, सगळ्या पक्षांना? मी तर भारतीय जनता पार्टीला विनंती करणार आहे की विचार करावा. अजूनही त्या पक्षामध्ये मी बोलू शकत नाही, पण त्यांनी विचार करावा, वरिष्ठांनी विचार करावा. आम्हाला देखील वाटतं की या देशात आहे, आणि हे सांगतात अजितदादांना सन्मान राहिला नाही आणि अनिलदादा 4 महिन्याचे उमेदवार आहे. अशी सगळीच जिल्ह्यामध्ये सगळ्याच ठिकाणी गडबाज्या केल्या. स्वतःच्या परिवारात चेअरमन व्हावं सहकार क्षेत्रामध्ये म्हणून पक्षाच्या मध्ये ते ध्येयाने लढले, त्यांचा एक विचाराने ते लढले. त्यांना एक वेळ त्यांनी सांगितलं की नरेंद्र, तू सुरेश दादाला सोडून
आमदार करतो, पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडून काँग्रेसची उमेदवारी आणतो आणि नरेंद्र अण्णा तुला मी आमदार करतो, तुला तिकीट मिळवून दाखव. म्हणजे कोणाला कसा कुठे वापर करायचा हे धंदे खडसेंनी वेळोवेळी या जिल्ह्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मधुकर बंद झाला, रावेर बंद झाला, आता मुक्ताई कार्यक्रम केलेले, लेखापरीक्षणामध्ये अहवाल आलेले, होईल जे होईल ते लेखापरीक्षणामध्ये. पण या जिल्ह्यामध्ये एकदा की ही काय प्रकरण आहे. प्रत्येक पक्षातील मोठ्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, वेगळ्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. विरोधी आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यावर जेव्हा वाटतं की आमच्या नेत्यावर जर असे आरोप करत असतील तर आमचं काम आहे की यांचे काळे कुत्ते बाहेर काढावे, त्यांनी राजीनामा द्यावा आणि मग अजितदादांवर बोलावं, मग निवडून यावं. आज बायको करता तिकीट मागतात, अशा सगळ्या काय त्यांच्या बाबतीत बोलावं. गुलाबराव पाटलांच्या मुलाचं लग्न होतं, प्रतापचं का विक्रमचं, पाय दिला, त्या लग्नाला स्वतःच्या सुनेला पाठवलं आणि जळगाव कोर्टात गुलाबराव पाटलांच्या विरुद्ध 5 कोटीचा दावा दाखल केला. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काय झालं त्या दाव्याचं? गुलाबराव पाटलांना सांगितलं माफी मागा, मागितली नाही गुलाबराव पाटलांनी माफी, यांनी बिनशर्त दावा मागे घेतला. म्हणजे खोटे गुन्हे दाखल करायचे, मोक्का लावण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर ती खडसेंच्या बाबतीत आम्हाला आज तुमच्या समोर मांडायची होती. त्याच्यामुळे ते नेहमी प्रत्येकाला प्रत्येक पक्षामध्ये आपल्या कुटुंबासाठी झुलवत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतः पदरामध्ये पाडून घेतात. मी तर त्यांचे डावपेच या जिल्ह्याने शिकले पाहिजे की ज्या पक्षात राहून दुसऱ्या पक्षात देखील ते तिकीट मागू शकतात. ही कला आणि हे डावपेच म्हणजे फसवायचं पण आणि दोघं हातात प्रसाद घ्यायचे. शेवटी घरात सुनबाई उमेदवार खासदार करायचं, स्वतः विधान परिषदेमध्ये राहायचं, 7-8 महिन्यांनी विधानसभा लागणार आहे, आजच सांगायचं की रोहिणीताईंना राष्ट्रवादीची उमेदवारी आहे. म्हणजे एका कुटुंबात किती पदं घ्यायची आणि नेते कसं काय मान्य करतायत एकाच कुटुंबात पदं. तिकडे आमच्या